एक किस्सा सांगायचा आहे. एक राजा होता आणि त्याला एक मुलगा होता, राजपुत्र. राजपुत्र शाळेत घालण्याच्या वयाचा झाला. आता राजाचा राजपुत्र म्हटल्यानंतर तो काही जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणार नाही. मग त्याच्यासाठी राजमहालातच एका शिक्षकाची तरतूद करण्यात आली. तो शिक्षक घरी येणार आणि राजपुत्राला शिकवणार. आता राजपुत्र जरी असला तरी सर्वसामान्य मेंदूचाच असणार ना. शिक्षण घ्यायचं म्हटल्यावर ठोंब्या मेंदूचाच लागतो तो. तर मग अशा राजपुत्रानं शिक्षण घेता घेता मास्तरांनी त्याच्या चुका काढल्या. तर पूर्वीचे मास्तर हे मुलांना छड्या मारायचे. म्हणजे एक चूक केली की मास्तरांच्या मनात जेवढे असतील आकडे तेवढे छड्या मास्तर मारायचे. तर त्यावेळेस ती पद्धतच होती. शिक्षण घेता घेता चुका केल्या की मास्तरांना तो त्यावेळच्या संविधानानं दिलेला अधिकारच होता की छड्या मारायच्या. तर त्याप्रमाणे शिक्षण सुरू झालं. पण कितीही केलं तरी तो राजपुत्र, त्याला असा रस्त्यावरचा मास्तर मारणार कसं? छड्या कशा देणार ना? राजपुत्राचा आणि एकूणच राज्याचा अपमान नाही का तो? त्यामुळं मग तरतूद अशी करण्यात आली की राजाच्या मुलाबरोबर, राजपुत्राबरोबर आणखी एक मुलगा शिकायला ठेवण्यात आला, गरीबाचा. आणि राजपुत्र समजा शिकता शिकता काही चुकला तर त्या गरीब मुलाचं काम एवढंच की त्यानं फटकन हात पुढं करायचा आणि मास्तरांनी वेताची छडी सपा त्या मुलाच्या हातावर चालवायची. म्हणजे मास्तरांचं मन भरत नाही तोवर ते छड्या तो मुलगा खाणार. राजपुत्र शिकणार, चुका करणार, पण हा मुलगा छड्या खाणार, अशी ती तरतूद होती. मग राजपुत्र जितका चुकेल दिवसभरात, अर्थात राजपुत्रच असल्यामुळं तो चुका करण्याचा त्याला संविधानानुसार त्यांच्या अधिकारच होता, तर तेवढ्या छड्या त्या मुलानं खायच्या. असा हा किस्सा होता. आपण सुज्ञ आहोत. प्रत्येक गोष्टीचं एक तात्पर्य काढायचं असतं. तुम्हाला जर काही तात्पर्य सापडलं या किस्स्यात किंवा या गोष्टीत तर जरूर कमेंट्समध्ये लिहा. तुम्ही ज्या अर्थानं घ्याल त्या अर्थानं ही कथा फार महत्त्वाची आहे.